पोळ्याचं पीठ अशा प्रकारे तयारच करून ठेवते. सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुते, उन्हात सुकवते. मग त्या तांदळामध्ये उडीद डाळ ॲड करून अशा प्रकारे पीठ बनवून घेते. मला आज आंबोळ्या करायच्या होत्या म्हणून मी एका डब्यामध्ये आंबोळ्याचं पीठ, त्यामध्ये पाणी आणि मीठ एकत्र करून यातल्या गुठळ्या सगळ्या काढून घेतल्या आणि हे पीठ जास्त पातळ आणि घट्टसुद्धा करायचं नाही. मग मी याला झाकण लावून ठेवून दिले, ते सुद्धा गरम पाण्यावर. रात्रभर मी हे असंच ठेवून दिलं. सकाळी उघडते तर काय छान असं पीठ आलं होतं. तुम्ही तर पाहतच आहात. मग मी भिड्यावर छानपैकी तेल लावले आणि त्यावर हे पीठ ॲड करून अशा प्रकारे आंबोळ्या करून घेतल्या. मस्त दोन्ही साईडने खरपूस अशा भाजून घेतल्या. पहा माझ्या आंबोळ्या किती छान झाल्या आहेत आणि ते सुद्धा मऊ लुसलुशीत झाल्या आहेत. तुम्हाला माझ्या आंबोळ्या कशा वाटल्या नक्की सांगा आणि चला तर या मग खायला. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.